भीमरावांना तापकीर चौथ्यांदा खडकवासला मतदारसंघात विजयी झाले. कसं वाटतंय? आर यू हॅपी? अरे मला फारच आनंद वाटतोय की माझ्या संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांनी मला चौथ्यांदा निवडून दिलं. सर्वप्रथम मी माझ्या सर्व मतदारसंघातील मतदारांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल. त्याचप्रमाणे महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करेल. त्याचप्रमाणे आमचे प्रबोधन मंचचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मला जास्त जे मताधिक्य मिळालेलं आहे ते सर्वांच्या प्रयत्नामुळे. धन्यवाद. पॉलिटिकल एक्सपर्ट असंही म्हणत होते की यावेळी अँटी इन्कम्बन्सी आहे, त्यानंतर वांजळे पण ज्युनियर वांजळे पण आलेले आहे, त्यामुळे थोडंसं टफ होणार आहे, दोडके फॅक्टर आहे. हे पहा, मी माझ्या मतदारसंघामध्ये कितीतरी कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी बिलकुल तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येणार नाही. उलट नागरिकांनी स्वतःहून सांगितलं की अण्णा तुम्ही चौथ्यांदाच पाहिजे, अशा प्रकारची नागरिकांच्या मधूनच खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणाने मागणी होती. ज्यावेळेस माझं तिकीट थांबवलेलं होतं त्यावेळेस नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद होता. त्यामुळे असं काही नव्हतं. उलट नागरिकांनी फक्त डेव्हलपमेंट कामं, डेव्हलपमेंट हे माझा वैयक्तिक संपर्क आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो. मतदारसंघामध्ये शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे प्रशासनावर लाडकी बहीण योजना तर आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रकारे चाललेली आहे. कारण आमच्याकडे जी लाडकी बहीण योजना जी राबवली त्यामुळे आमच्या सर्व बहिणींना खरं तर युती सरकारने जो न्याय दिलेला आहे. कारण आपण पाहतो की ज्या महिला असतात, जे मध्यमवर्गीय गोरगरीब असतात, यांना एक न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते युती सरकारने केलेलं आहे. त्यामुळे सर्व लाडकी बहिणी या ठिकाणी खरं तर प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी, भावाच्या पाठीशी जशा बहिणी उभे राहतात त्याप्रमाणे ह्या लाडक्या बहिणी ह्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे दिसून येत आहे याचं एकच कारण आहे की आमच्या लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणाने या ठिकाणी महायुतीला मतदान केलेलं आहे. बरं, शेवटचा प्रश्न, एक हे तो सेफ आहे, यांनी हेल्प केली तुम्हाला, याची मदत झालेली आहे? 100% त्याची सुद्धा मदत झालेली आहे. कारण आपण म्हणतो ना सर्वांनी एक राहायला पाहिजे, हे जे आहे जो हिंदुत्वाचा नारा आहे, हा हिंदुत्वाचा नारा आपण पाहतो की हा खरं तर आपल्याला कुठे का होईना प्रत्येकाला एक राहायला पाहिजे. एक हिंदू म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे आणि ह्या हिंदू म्हणून एकत्र यायला पाहिजे. ही जी संकल्पना ही संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण पाहतो की प्रबोधन मंचाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवण्यात आलेली होती आणि त्याचं सुद्धा या ठिकाणी या विजयामध्ये फार मोठा वाटा है. तो आप देख सकते हैं बीजेपी के भीमराव अन्ना तापकीर चौथी बार खड़गवासला से विजय होके जा रहे हैं और ये इतने शानदार पब्लिक जो इनका सपोर्ट कर रही है इस विजय में। पुणे के न्यूज से आपको बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत मुबारक हो।